अध्यक्ष महोदय, आपण मला अर्थसंकल्प 2026-27 वर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. साहेब, 26-27चा अर्थसंकल्प त्याच्या खर्चासाठी 7,69,000 कोटीच्या वर ही तरतूद करण्यात आलेली आहे. फिस्कल डेफिसिट हे 3% खाली ठेवण्यात आलेलं आहे. रेव्हेन्यू डेफिसिट 1% खाली ठेवण्यात आलेला आहे. आणि GSDPच्या समोर आपण जेव्हा आपण कॅल्क्युलेट केलं की ती टक्केवारी आता 20%च्या जवळ आलेली आहे. अध्यक्ष महोदय, जेव्हा आपण GSDPच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन करतो, आपण हे सगळे आकडे आटोक्यात आणण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे, मी सरकारचं, सन्मान्य वित्तमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. एक दुसरी बाजू जेव्हा आपण GSDPची बघतो, GSDPचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राज्याचा GDP. आता राज्याचा GDP जेव्हा आपण बघतो तो 51 लाख कोटीचा आहे. अध्यक्ष महोदय, 51 लाख कोटीचा आपला GSDP असल्यानंतर आपण त्याच्यावरती लोन कॅल्क्युलेट केला तर ती अमाऊंट 20%वर आलेली आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही जर GDPचं कॅल्क्युलेशन, हा आकडा आला कुठून 51 लाख कोटीचा? कधी माहिती काढा अध्यक्ष महोदय. GDPचा आकडा हा अस्तित्वातला आकडा नसतो, हा व्हॅल्यू ॲडेड आकडा असतो. व्हॅल्यू ॲडेड फिगर आहे, प्रत्येक डिपार्टमेंटमधून काढलेली, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन केल्यानंतर जी फिगर येते त्याला म्हणतात GSDP किंवा GDP. आता ती झाली आहे 51 लाख कोटीची. त्याच्यामध्ये रेव्हेन्यू इन्कम तुम्ही इन्क्लूड करू शकत नाही, त्याच्यामध्ये तुम्ही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लूड करू शकत नाही. तरी ती फिगर 51 लाख कोटीची जी आली आहे अध्यक्ष महोदय, त्याच्यावरती आपण लोन वजा करतोय म्हणून ती 20%वर आली. अध्यक्ष महोदय, आपण GDPची रक्कम 51 लाख कोटी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वापरू शकत नाही. तो आधार असू शकतो, तो फायनान्शियल इंडिकेटर असू शकतो. जसं वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये GDPचा आधार घेतला जातो, तसाच आधार हा फायनान्शियल इंडिकेटर म्हणून घेतला जातो. त्याचा अर्थ तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याची कुठे तरतूद आहे असं नाही. म्हणून सरकारने या विषयावर गांभीर्याने लक्ष द्यावं की आपण जेव्हा म्हणतो आपला महसुली जमा हा 6,13,000 कोटीचा आहे, महसुली खर्च 6,56,000 कोटीचा आहे, जी तूट आहे ती 40,000 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. ह्याच्यामध्ये आपण कुठेही GDP मोजत नाही. GDP कुठे मोजतो? घेतलेल्या लोनवर, घेतलेल्या कर्जावर. म्हणून हे कसं टॅली होणार हे कुठल्या तरी अर्थतज्ञाला विचारल्यानंतरच मला असं वाटतं ह्याच्यावरती उत्तर मिळेल. कारण का अनेक वेळेला माझं डिबेट होतं काही चार्टर्ड अकाउंटंटशी किंवा वेगवेगळ्या तज्ज्ञांशी की अध्यक्ष महोदय, जेव्हा आपण व्यवसाय करतो कुठलाही, आपण व्हॅल्यू ॲडेड रक्कमवर कधी पण धंदा करत नाही किंवा व्यवसाय करत नाही. हा माझा एक्सपेंडिचर आहे, हा माझा इन्कम आहे, हा घेतलेला कर्ज आहे आणि त्याच्यावरती प्रॉफिट लॉस काढतो आपण, बरोबर आहे. पण त्याच्या आपण महाराष्ट्राच्या बजेट किंवा कुठल्याही राज्याच्या, देशाच्या बजेटमध्ये कॅल्क्युलेशन कशावर करतोय? GDPवर. आपण खाजगी व्यवसायामध्ये कधीही व्हॅल्यू ॲडेड फिगरवर आपण कॅल्क्युलेशन करत नाही. त्याचा अर्थ, मला म्हणायचं तात्पर्य असं अध्यक्ष महोदय, एका बाजूने देशामध्ये सर्वात मोठा GDP कोणाचा? तर महाराष्ट्राचा, 51 लाख कोटीचा. पण आपण दरडोई उत्पन्नमध्ये, पर कॅपिटा इन्कममध्ये आपण 5व्या क्रमांकावर आहोत. जर देशामध्ये GDPमध्ये आपण 1 नंबरवर आहोत, तर पर कॅपिटा इन्कममध्ये आपण 5व्या क्रमांकावर कसे? आपल्यानंतरचं राज्य कर्नाटक, आपल्यानंतरचं राज्य तेलंगणा, ह्यांचं दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा जास्त आहे. आणि आपलं दरडोई उत्पन्न सर्वात जास्त GDP असून सुद्धा आपलं पर कॅपिटा इन्कम कमी कसं?
ह्याचं कुठेतरी समतोल लागला पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला कळलं पाहिजे की एका बाजूला 11 लाख कोटीचं आपलं कर्ज झालं, त्याच्यावरती कॅल्क्युलेशन आपण GDP वर करतोय, पण मुळात आपण 40,000 कोटीच्या आपण तूटमध्ये आहोत, डेफिसिटमध्ये आहोत. हे कधी भरणार, कसं भरणार, ह्याचं कधीतरी सरकारकडून उत्तर मिळावं ही अपेक्षा अध्यक्ष महोदय आपल्याकडून आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की हा सगळा सेक्टर आपला जो फायनान्शियल सेक्टर आहे, जो इन्कम सेक्टर आहे, तो सर्व्हिस सेक्टर आहे. अध्यक्ष महोदय, मी वेगवेगळ्या विभागांवर बोलणार नाही, कारण का उद्यापासून ती तरतूद आहे. वेगवेगळ्या विभागांसाठी जी काही वेळ मिळालेली आहे ती उद्यापासून आहे. मी बजेटवर बोलण्यासाठी उभा आहे. तर मी बजेटवर बोलण्यासाठी जेव्हा आपण मागणी करतो तर आपण इतर राज्याशी तुलना करतो. अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्र सर्वात मोठा देशामधला GDP कॉन्ट्रीब्युटर असून सुद्धा आज आपण देशाच्या आर्थिक पूलमध्ये, म्हणजे आपल्याला केंद्र सरकारातून काय मिळतं, तर आपण 6.4% आहोत. आपण देतोय किती? डायरेक्ट टॅक्सेसच्या माध्यमातून 36%. सर्वात जास्त GSTला कॉन्ट्रीब्युटर महाराष्ट्र, सर्वात जास्त डायरेक्ट टॅक्स कॉन्ट्रीब्युटर महाराष्ट्र, पण आपल्याला मिळत आहेत किती? 6.4%. 16th फायनान्स कमिशनमध्ये जेव्हा मागच्या वर्षी मला असं वाटतं 2025 मध्ये त्यांची मीटिंग गठीत झाली आणि त्याच्यानंतर 2026 ते 2031 पर्यंतचा जो 5 वर्षाचा विंडो असतो फायनान्स कमिशनचा, त्याच्यामध्ये महाराष्ट्राला 6.4% निर्धारित करण्यात आलं. अध्यक्ष महोदय, मागच्या फायनान्शियल बजेटमध्ये पण मी मागणी केली होती 1% महाराष्ट्राला आपण त्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये वाढवावं, आपलं पुरं वजन त्याच्यामध्ये लावावं. तर हा सगळा खर्च, ही सगळी तूट अध्यक्ष महोदय त्याच्यातून आपल्याला महाराष्ट्राला मिळू शकते. कारण आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय, डायरेक्ट टॅक्समध्ये आपण केंद्राला पाठवतोय किती? 7,61,000 कोटी. GSTच्या माध्यमातून 3,61,000 कोटी. 11 लाख कोटी तर इकडचेच झाले. आणि आपण ग्रँड आणि आपले GSTची आपण रक्कम जर आपण मिळते किती ती कॅल्क्युलेट केली, 1,09,000 कोटी. आपण देतोय किती? 100 रुपये. मिळत आहेत किती? 6 रुपये. UP राज्य देत आहे किती? 1 रुपया. मिळत आहेत किती? 2.5 रुपये. UP राज्य, तिथे कुंभमेळा झाला, त्यांचं फायनान्शियल आता सगळं बरोबर झालं. आज साहेब त्यांची टक्केवारी किती आहे गव्हर्नमेंट पूलमध्ये? केंद्र सरकार त्यांना देत आहे किती? आज साहेब UP सरकार हे सरप्लसमध्ये आहे, त्यांचं बजेट सरप्लसमध्ये आहे 78,000 कोटीमध्ये. UP सरकार सरप्लसमध्ये असून केंद्र सरकार त्यांना पाठवतंय किती? 3,60,000 कोटी. आपण काय वाईट केलंय? आपण श्रीमंत राज्य आहोत, ही आपली चूक आहे का? अहो, आपण वेगवेगळ्या राज्यांना सांभाळतो अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्राला कोण सांभाळतंय? 1% फक्त वाढवायचा होता 2026 ते 2031 पर्यंत. माझी आपल्याकडे विनंती अध्यक्ष महोदय, आपण जेव्हा हे सगळे फायनान्स सेक्रेटरी आणि फायनान्स डिपार्टमेंट जेव्हा केंद्र सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंट बरोबर बसत असेल, चर्चा करत असेल, तर किमान ग्रँडमध्ये आपल्याला जे पैसे मिळतात, जे आपल्याला GSTचा वाटा मिळतो, त्याच्यामध्ये कुठेतरी आपली टक्केवारी वाढवावी आणि मग आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटवर चर्चा करावी की कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती खर्च होतोय. अध्यक्ष महोदय, आर्थिक अहवालामध्ये इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र 2025-26 मध्ये काय उल्लेख आहे की पावसाळा चांगला असून सुद्धा आपण शेतीमध्ये प्रोडक्शन कमी केलं. जो सर्वात मोठा सेक्टर आहे तो सर्व्हिस सेक्टर आहे, कॉन्ट्रीब्युटर. त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय, MSME जे आपल्या राज्यामध्ये आर्थिक अहवालानुसार 2.52 कोटी नोकऱ्या देतं, ज्याचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवर 62 लाख लोकांनी नोंदणी केलेली आहे. त्या MSME सेक्टरकडे आपण कधी लक्ष देणार आहोत अध्यक्ष महोदय? 63 लाख हे व्यावसायिक आहेत, त्याच्यातले 62 लाख हे मायक्रो एंटरप्राइजेस चालवत आहेत, त्याच्यानंतर स्मॉल, त्याच्यानंतर मीडियम. आपण कधी त्यांच्यावर लक्ष देणार आहोत? आर्थिक उलाढाल आपल्याला वाढवायची ना अध्यक्ष महोदय. आपण केंद्र सरकारच्या पैशावर अवलंबून आहोत. आर्थिक अहवाल, हे माझं नाही म्हणणं आहे, आर्थिक अहवालामध्ये म्हणणं आहे की अजून पण आपण GSTच्या पैशावर अवलंबून आहोत. साहेब, आपण इन्कम सोर्स तयार केले पाहिजे.
इन्कम सोर्स आपण तयार केले नाही तर कधी ना आज कर्नाटक राज्य, मला कुठल्या राज्याची स्तुती करायची नाही आहे, आज पण महाराष्ट्र कर्नाटकापेक्षा खूप पुढे आहे. पण कर्नाटक राज्य हे केंद्र सरकारवर डिपेंड किती आहे? फक्त 25%. मला एक सांगा अध्यक्ष महोदय, हे आपण कधीपर्यंत चालवणार आहोत? कसं आपण हे आर्थिक गणित बसवणार आहोत? आजपर्यंत महाराष्ट्र 1 नंबरवर आहे, 1 नंबरवरच राहणार, त्याच्यातून कोणच महाराष्ट्राला हलू शकत नाही. पण अध्यक्ष महोदय, मी जेव्हा केंद्रामध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये खासदार होतो तेव्हा अर्थमंत्री सन्माननीय स्वर्गीय प्रणबजी मुखर्जी होते. ते नेहमी एक वाक्य बोलायचे, बजेट डिपेंड्स ऑन 3 थिंग्स: इकॉनॉमिक रिफॉर्म्स, सोशल रिफॉर्म्स अँड टॅक्सेशन. टॅक्सेशन मधला आपला सगळा पैसा जातो केंद्र सरकाराकडे. सोशल रिफॉर्म्स म्हणजे आपली लाडकी बहीण योजना झाली, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, हे सगळे सोशल रिफॉर्म्समध्ये आपण मोजतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म्सवर कधी लक्ष देणार आहोत आपण? काय आपल्या महाराष्ट्राची इकॉनॉमिक रिफॉर्म पॉलिसी? कोणतरी तिकडे 15 वित्त आयोग 16 वित्त आयोगाचे अधिकारी बसणार आणि आपला बजेट ठरवणार? हा 51 लाख कोटीचा जीएसटीचा फिगर, सॉरी जीएसटी नाही, जीडीपीचा फिगर, जीएसडीपीचा फिगर आला कुठून अध्यक्ष महोदय? तुम्ही माहिती काढा. याच आर्थिक अहवालामध्ये आहे 25-26च्या. काय लिहिलंय त्या आर्थिक अहवालामध्ये अध्यक्ष महोदय? 2019-20 पासून ते आतापर्यंत 26-27 पर्यंत दरवर्षी जीडीपी हा 5 लाख कोटींनी वाढला. कसा वाढला? अच्छा, एक पॅटर्न कशी आली? दरवर्षी 5 लाखांनीच कसा वाढला? साहेब, आम्ही जेव्हा त्याचा अभ्यास करतो की कुठलाही हिशोब आपण घेतो, आपण कुठलाही व्यवसाय करतो, दरवर्षी एकच आपल्याला एस्कलेशन मिळू शकतं का? एकच फिगर एस्कलेशनचा येऊ शकतो का? तर जेव्हा 2019-20 पासून ते आतापर्यंत आपण एस्कलेटेड फिगर बघितली जीडीपीची, ती 5 लाख कोटींनी सरसकट दरवर्षी, पिन ड्रॉप सायलेन्स, कोणाला माहित नाही, तशीच वाढलेली आहे. ह्याच्यावर कधीतरी आपण लक्ष द्यायला पाहिजे साहेब. आज 3% कॅप केंद्र सरकारने लावलाय. आज आपण 2.7% वर आहोत फिस्कल डेफिसिटमध्ये. जेव्हा जेव्हा 5 लाख कोटींनी जीडीपी वाढतो म्हणून आपण 2.7% पर्यंत आलो अध्यक्ष महोदय. जर मागच्या वर्षीचा जीडीपी आपण ठेवला, तो कसा वाढला तो नंतरचा भाग आहे. कदाचित वित्तमंत्री त्यांच्या मनोगतात ते सांगतील की दरवर्षी 5 लाख कोटींनीच आपला जीडीपी कसा वाढतो. आणि तो 5 लाख कोटींनी वाढल्यामुळे फिस्कल डेफिसिट आपला 3च्या आतमध्ये अध्यक्ष महोदय. सदस्यांचं म्हणणं रिवाईज मध्ये 3 आलेलं आहे, ते मला माहित नाही, माझ्या बघण्यामध्ये 2.7 आहे. तर जेव्हा आर्थिक उलाढालीमध्ये आपण फिस्कल डेफिसिटवर आपले मापदंड मोजतो, रेव्हेन्यू डेफिसिटवर जो डे टू डे आपले एक्सपेन्सेस आहे, रेव्हेन्यू डेफिसिटवर आपण एक्सपेन्सेस 1% पेक्षा खाली मोजतो, आणि ओव्हरऑल डेट आपण 18% वर मोजतो किंवा 20% वर मोजतोय. अध्यक्ष महोदय, आपल्याला बजेट सारखा बघितला पाहिजे. इथे मी अनेक सिनियर सदस्यांना बघितलं, ते आपापल्या विभागांवर बोलतायत, मतदारसंघाला फायदा कसा होईल त्याच्यावरती बोलतायत. माझी अपेक्षा नव्हती अध्यक्ष महोदय, मी नवीन सदस्य आहे. सिनियर लोकांना मी ऐकलं, आज सिनियर लोक अर्धा 1-1 तास एका विशिष्ट विषयावर बोलत राहिले. आपण बजेटवर कधी बोलणार आहोत? आज वेस्ट बेंगॉल सारखं राज्य, अध्यक्ष महोदय, मी जास्त लांब लचक भाषण करणार नाही, वेस्ट बेंगॉल सारखं राज्य ते आर्थिक संकटात आहेत, त्या 3.5 फिस्कल डेफिसिटवर आहेत, ते दिवाळखोरीत गेलेले आहेत. त्यांचं डेट रेशो गेलाय 25%च्या वर. मग मी अभ्यास केला, त्यांचा इकॉनॉमिक सर्वे वाचला. साहेब, ते इकॉनॉमिक रिफॉर्म्समध्ये चुकले आहेत. ते कर्ज घेण्यामध्ये नाही, कर्ज त्यांना मिळालं नाही त्या तुलनेमध्ये जेवढं महाराष्ट्राला मिळालं, पण कर्जामुळे नाही तर त्यांच्या इकॉनॉमिक रिफॉर्म्समुळे ते चुकले आहेत बंगालसारखं राज्य, आणि म्हणून ते दिवाळखोरीत चाललंय. आपल्याकडून त्या चुका होऊ नये, आपण त्या चुका करू नये अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे सरकारला आपल्या माध्यमातून की आपण जेव्हा वित्तमंत्री याच्यामध्ये उत्तर देतील, या सगळ्या विषयांवर आपण प्रत्येक विभागाला किती देतो अध्यक्ष महोदय ते नगण्य. आताच्या वेळेला आपण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला काय पावलं इकॉनॉमिकली उचलावी लागणार. सोशल रिफॉर्म्सचा आपण बघतोय, टॅक्सेशनचा आपला भागच येत नाही, कारण का तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो. मग आपल्याकडे स्टेट लेवल टॅक्सेस जे आहेत, जे काय स्टॅम्प ड्युटी मिळते, जे काय आपल्याला रजिस्ट्रेशन चार्जेस मिळतात,
ते आणि आपलं उत्पन्न त्याच्यामध्ये आपण राज्याला कसं उभं करायचं, कसं त्याच्यातून आर्थिक संकटातून बाहेर काढायचं. अध्यक्ष महोदय, मला ह्या गोष्टींची उत्तरं मिळाली तर खरोखरच वित्तमंत्र्यांचा मी आभार व्यक्त करीन. बाकी मी कुठल्याही विभागावर बोलणार नाही, कारण का त्या विभागवार चर्चा उद्यापासून आहेत. माझं जे काय म्हणणं होतं ते मी सभागृहाच्या समोर ठेवलेलं आहे. कधीतरी राज्य सरकार आणि हे सगळे अधिकारी जे हे बजेट बनवत असतील, सचिव बनवत असतील किंवा फायनान्स खातं बनवत असेल, त्यांना माझं सांगणं आहे, हे सगळं करत असताना आपण आपलं आर्थिक परिस्थिती सुधरेल कशी, नुसता GDP वाढला म्हणून राज्य सुधारलं असं समजण्याचं कारण नाही. अध्यक्ष महोदय, फिस्कल डेफिसिट 3% आतमध्ये राहिलं, ते कॅल्क्युलेट होतं GDPवर, त्याच्यामध्ये आपला थेट संबंध येत नाही. अध्यक्ष महोदय, कधीतरी या प्रश्नांची उत्तरं या सभागृहामध्ये मिळाली तर बरं होईल. मी परत एकदा आपला आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.